पाहुणा झालो आज मी काय आमच्या इथं राहणार आहे का? आता तुम्ही त्याच्यामध्ये पड नका. मध्ये नाही पडत मी, पण कसं आहे का आता तुमच्यात काय झालं चार गोष्टी तर मला बोलायला गरजेचं आहे. नाही. नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. झालं जेवण बिवण, उन्हाच्या आधी केल्या भाकरी. रात्रीचीच भाजी होती, गरम केली, चुलीवर चहा केला, गॅसच पेटवला नाही आज. मग सगळे जेवण करून बसलेत तिकडे सावलीला. काय माझ्या शेडमध्ये फिरतात पाणदादा, काय पूजात आहे बसल्यात तिथं. इकडं तिकडं जाते ती येते ती आपली. म्हणलं काय झालंय जेवण बिवणं, आता करावं आपलं आपलं काम. नवऱ्यानं सांगितलंय गुडीपाशी कांदा 2 दिवस उपासल्या तर नाश्त्याला म्हणून सांग, याव सांग त्याव सांग. तर मला बी कळतंय की करावं तर हे. आता पाहुणे आल्यावर बघावं लागतंय पाहुण्यांचं बी, पुन्हा करायचं कामधंदा. आणि ते अक्षय होता ह्यांचा आल्याला पाणदादा संग, त्याला म्हणलं धर कॅमेरा. मग ते बसला आता कॅमेरा पकडून. म्हणलं कॅमेरा पकड थोडा वेळ, माझा 8-9 मिनटं प्लीज म्हटलं त्याला आधी. ते म्हणते प्लीज का म्हणताय उसनेवानी, धरतो की म्हणला. म्हणून म्हटलं धर 8-9 मिनटं. कांदा चिरती म्हणलं आता लय वेळ लागतोय. कांदा बारीक मोठं बारीक मोठं आहे त्याच्यामुळं लय वेळ लागायला. का काय करताय? ते काय कांदा चिरती की. काय वाढ झालं बघतोय अक्षयचं तुमचं काय शूटिंग बिटिंग काय अक्षय? काय ना निवांत आमचं चाललंय आपलं. कांदा चिरती म्हणलं आता बसले ती गप्पा मारत, काय फिरताय काय शेडच्या मागणं. म्हणलं आता बसावं. आता तुम्ही इकडं पाहुणं रावळ या घरात आलेलं सोडून इकडं बसल्यावरती आम्ही कोणाला बोलायचं, मग तिकडच फिरणार. आता आम्ही आलो तुमच्या घरी तर काम 1-2 दिवस तुमचं थांब. माहित तर आहे की, आता माझं काम मी केलं की पाहुणचारपणा केला, जेवण जेवाय वाढलं, झालं सगळं आवरलं घरात. तर म्हणलं आता करावं रानातलं. काय जेवाय वाढलं म्हणून सगळं झालं का? आम्ही जेवाय आलतो का इथं म्हणलं? तसं नाही, जेवाय आलता असं मी कुठं म्हणली का तुम्हाला? मग माणूस झालं आवरले जेवण, हे आता बसून काय करायचं म्हणलं. येतं माणूस, चार गोष्टी वगैरे बोलायच्या असत्या. त्या निलेश दादा तिकडे तोंड करून बसायचं, तुम्ही इकडे तोंड करून बसायचं. रात्री पण बोलायला गेलो तर निलेश दादा म्हणलं सकाळ बोलू, तुमचं तर काय या 4 शब्द बोललं, 1 शब्द तोंडातनं निघतोय. म्हणजे आम्ही यावं का नाही पुन्हा असं केलंय गाड्या तुम्ही. आता तुम्हाला बोललंय का नाही सांगा. ती विषय द्या की सोडून, ती विषय 3-3दा गिरवण्यात काय अर्थ आहे का? एक तर लोक म्हणतात त्यांची एवढी भांडणं झाली गेला नाही आला नाही. आता भेटला वेळ कसा तरी आलो तर तुम्ही इकडे काय बसताय. नसतं, कोणाची भांडणं आली कोण आलं कोणी सांगितलं समजून. ज्याच्या त्याच्या माणसाला समजण्याचे इतपत काय ती कोणी येडी नाही ती का खुळी नाही. आता काय एवढं निलेश दादाने काय केलं तुम्हाला नाही बोलायला? नाही त्यांनी काय नाही केलं, माझी चुकी म्हणते की. तो का ते गेले, आता आलाय तर आलाय, मग आता घरी आलाय तर घरच्या संग बोलायचं का? मग बोलली नाही का तुमच्यासोबत आता? अहो मी कुठं आजचा पाहुणा झालो, आज मी काय आमच्या इथं राहणार आहे का? आता तुम्ही त्याच्यामध्ये पड नका. मध्ये नाही पडत मी, पण कसं आहे का आता तुमच्यात काय झालं 4 गोष्टी तर मला बोलायला गरजेचं आहे. नाही तुम्ही मग ह्यासाठी चालता का? तुम्ही समजून सांगाय का काय ह्यांचं काय या झालं बघा काय? मला कसं यायचं होतं, बऱ्याच दिवस झाला आलो नाही. यावं म्हणलं सगळ्यांची गाठ भेट घ्यावं. आणि निलेश दादा पण बऱ्याच दिवस झाला एकटाच हाताने हे ते करून खात होतं. कसं मला शूटिंगमुळे येणं झालं नाही. आता वेळ भेटला, तुम्ही पण आलाय म्हणलं आता दोघं जाग्यावर गावल्यात तर दोघांना 4 गोष्टी सांगावं समजावं. काय पण तुम्ही ऐकायला तयार नाही. तुम्ही इकडे बसताय, निलेश दादा तिकडे बसतात. आता ते तुमचं मित्र आहे तर बोलत असतील की तुमच्यासोबत. बोलतात पण कुठं तसं ते वरवरचं बोलल्यावर बोलायचं. मग ते आपल्यालाच असं वाटतं की त्या व्हायला आपण मी नाही इकडं. बघा वरवरचं बोलत नाही, काय नाही. जी काय करते बोलती मनापासून बोलती. माझं तुमचं काय वैर आहे का? जसं आपलं नाही पहिलं हो. संबंध होतं तसं आणि अजून बी. मी काय तुम्हाला वाईटासाठी सांगतोय, उगाच चांगल्यासाठी सांगतोय का नाही? हा? उगाच जेवायला वाढलं आणि हे केलं, तुम्ही तुमचं काम कर्तव्य केलं. पण आता पूजा बसली इकडं, तू वाढवून झालं तू मग नाही म्हणलं ऊन लागतंय बसा म्हणलं. ते मोबाईल बघत होते, पिहू त्यांना दमवती तिथं. मग उन्हात पुरगी पण येते. काम करचाल, कांदा काय नासून चालल्यात होय तवा काय एखाद्या. बसून नासून चाललं ते. परवा दिवशी उपसलं ते आज. होय मग टोमण्यातनं सांगते ती, सांगायला स्पष्ट धाडस नसतंय. टोमण्यातनं सांगायचं कांदा नासून चालल्यात आहे, परवा दिवशी उपसूनच कशाला टाकलं, पोरांपाशी सांगून द्यायचं. उपसाला सगळ्या गोष्टी काय तुमच्या समोर होते असं असतं काय? सकाळी तुम्ही आंघोळीला गेला तोपर्यंत पोरीपाशी सांगितलं. होय. मी ऐकते, मी होती घरातच. मग कांदा नीट काय तुमच्या एकट्यावर बारा सोडला काय सगळं करायचं? तर एकट्यावर सोडले काय मग म्हणायचं, दुसरं काय म्हणायचं? निलेश दादा येत नाहीत काय? पूजात आहे त्यांना पण तुम्ही कांदा आता पहिल्यापासून वेगळं राहिलेलं आहे. कांदा मी लावलं होतं, तराव नवऱ्यानं आणलं होतं. होय. ती कशी येईल काढल, अजून कशाला भांडाय करायला. ते बी काय सांगते मी ऐकते सगळं. सकाळी तुम्हाला सांगते या बोलत नाही, जाऊ बी आल्यापासून ह्याव नाही त्याव. मला सांगितलंय माझ्या मामाने, तिच्यामुळं भांडणं होते ती ना, तर तू तिला बोलू नको चालू नको. मग काय विषय,
तिला बोलण्यामुळं तिला गोड बोललं का घरात आमच्या नवरा बायकोची भांडणं लागते ती त्यापेक्षा मग शांत बसलेलं बरं की मामा काय शांत बस म्हणून सांगितलं मी शांतच बसायचं. इथं तुम्हाला मी पूजा ताईला पण सांगितलं इथं तुमचं एकच घर भाऊ भाऊ एकमेकांना जावा जावा आणि बहिणीसारखं राहायचं कोण कुणाला नाहीये. नाही नाही पटत नाही उगाच ते विषय गिरवाय नको. मी काहीतरी बोलून जायची पुन्हा तुम्हाला अजून काहीतरी तीच म्हणते ती माणूस नाही शाना. माझं मला माहिती आहे कसं आहे कसं नाही आपलं नाही आणलंय तर तेवढंच भाग्य म्हणायचं आपल्या लेकरांसाठी राहायचं खायचं मी प्यायचं. आपलं चांगल्यासाठी म्हणतोय म्हणलं एकत्र राहावा एकत्र सगळ्या गोष्टी पण आता तुमचं काय करायला पण आपण कसं इंटरफेअर नाही करू शकत आता तुमचं एकत्र कधीपासून राहिलंय वास्तव शांती घरात झाल्यापासून वेगळीच आहे ती की कुठे एकत्र आहे ती. आपण आता घर तर एकत्र बांधलंय की घर बांधलं या तरी म्हणायचं त्यांनी पैसे दिलं नाही तर त्यांनी म्हणायचं लुबडून घेतलं मग काय करायचं माझंच मध्ये मारा ह्याचं ऐकावं का त्याचं ऐकावं कुणाला काहीच नको बोलायला आणि आमच्या भावाच्या मध्ये पडायचं नाही. ते भाऊ एका जीवानं राहणार जावा जावा राहिल्या का ह्यांना वाईट वाटणार पोटात बरं माझं पूजा तोंड राहत नाही मस्त म्हणते गप बसायचं पण कोण बोललं का तोंड राहत नाही माझं. लय बोलून कांदा जाते कापताय काय. तुम्ही पूजाला लावतो थोड्या कांदा नको 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 का हे कशाला कापू लागू मी नको काय करायचं. आणा येईल कापू लागतो कुठं नको आहे एकच येळे आहे माझी मी कापते की. उन्हा तानाचं बसलाय काय उन्हाचं हाय सवय मला. अक्षय जेवला का चल जेवायला. आता जेवला का त्याला काय वेगळं तुम्हाला वाटलं ना त्याला ठेवलंय वाटतंय का तुम्हाला. अहो झालं की सकाळचं वाढलेलं जिरून गेलं की पार माझं का? हा? हाय की अजून उन्हाचा वाटते. कसला कराट आहे तासा तासाला भुका लागते आता. होय आता तर अक्षय म्हणत होता उन्हामुळे पाणी पी वाटतंय तुम्ही मला भुका लागते त्या. तिकडं तुमच्याकडे आलं की भुकाच लागते तुम्हाला जेवा की मग हाय थांबा येते वाढायला. वाढायला आणि काय करा तुम्ही असं वाकडी तोंडच करून बसल्यावर येऊ सुद्धा वाटत नाही आता काय करावं सांगा. असं बोल नका बसणे म्हणे मग येऊ कसं वाटत नाही. मग काय कधी आलं की आयला पहिला आलतो तेव्हा हसून खेळून होतो तर आता तर काय तुमचं वाकडं तिकडचं चाललंय. थांब मन लागत नाही हो असं उसाड वाटतं यायला सकाळ. निलेश दादाला पण बळच बोलावं लागतं. आता त्यांचं मी काय सांगू शकत नाही. मी आल्यापासून आता हसून किती दिवस खेळून असं बोलते. ठेवायचं काय हा बोला. चालतंय त्यावर चालवायचं बघा. किती हाय आयुष्य म्हणजे घटकाचा पाण्याचा बुडबुड हाय आज हाय तर उद्या नाही. त्यामुळे हाय तर असं जगायचं जसं जगता येईल तसं जगायचं. कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. बरं आलो पाणी पिऊन. ऊन लागतंय बसा सावली लागलं टेन्शन घेऊ नका आमच्यामुळे तुम्ही कुठल्या गोष्टीचं काय करायचं लय अवघड झालं. पण दादा बी आता म्हणते असं काय खूप वर्ष केल्याशिवाय भाग नाही मला हे काम. सगळ्यासनी वाटतंय आम्ही आलो ही कामं करायला पण आता ही ठेवावान उद्या करेल म्हणलं तर ही नासून ही तर शान होऊन जाईल कांद्याचं. आधीच म्हणते ती पूनमला परपंचाची अक्कल नाही पूनमला ह्याव नाही त्याव नाही सारं उधळती गावाला वाटत बसती. करू दे की परपंचा करून ठेवती लेकरासनी नवऱ्यासनी साठवून ठेवती. काय करायचं किती जरी केलं तरी नाहीच म्हणणार आहे ते आपल्याला. झालं काय घरचं कांदा खायला तर होईल की. जाताना पांडुदादाला काय देते पाठीवर घरचं आहे म्हणून देतय माणूस. वांगी आहे ते तिकडे रानात वांगी देते काय असं खायापुरतं लावती रानात करते सगळं करते. माझ्या कष्टाची जाणीव कुणालाच नसते. किती जरी कष्ट केलं तर हिला कष्टच नाही होत. 12 वाजता तर मला भाकरच भेटली नाही. मी एकटा होतो तेव्हा खात होतो येळला तरी पण शांतच आहे बरं का. मी कुणाला काय बोलली नाही. मामा काय म्हणलं काय बी बोलू दे नवरा आहे नवऱ्याला उलट बोलायचं नाही मोहरं त्यांच्याला बोलायचं नाही बसली मग शांत. आजपर्यंत बी हीच ऐकत आली नवऱ्याच्या मोहरं लय बोलायचं नसतंय ना अजून पण हीच ऐकावं लागतं.